आमचा मित्र जरा पुढं शिकला आणि त्याला माया इतकं येत नव्हतं, लय ढ होतं. मी येडा बाळ्यान मायापेक्षा तो येडा, मी पहिलाच येडा आणि तो मायापेक्षा येडं होतो. आणि मी म्हणलं तू कस काय पेपर द्याला, मी तर शिकलोच नाही, पेपर द्याला कस काय, तुला माहित नाही का म्हणलं मी कॉफी लिहिली होतो. आज म्हणलं ते सेंटर लय कडक होतं ना, जाऊ दे म्हणला, कॉफी लिहिली कीच खाऊन टाकीत होतो. कागदानं काय व्हाले म्हणला, बंधे कागदावर रोड खाल्ले काही काही ना, हो काही ना बंधे कॅनल खाल्ले कागदावर. आणि मला तर काय कॉफीच खाची म्हणलं, मला खाचच काय दुसरं. पण पंढरपुरातल्या मालकाकडे कॉफी नाही चालत. येथे नाही खोटा चालत परिहार, जाण शांतर पांडुरंगा. पेपर तपासायला आणि तिघांच्या बायकांनी स्फूर्त केलं. इच्छा नव्हती हो काका, पंढरपुरातल्या मालकाची इच्छा नाही, काशीतल्या मालकाची इच्छा नाही, सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेव इच्छा नाही. पण कधी कधी बायकांचं ऐकावं लागतं. राज हट्ट, बाल हट्ट आणि स्त्री हट्ट. ऐकावं लागतं, ऐकावं लागतं, ऐकावं लागतं. संसारातल्या माणसाला काही नियम आहेत, नियम आहेत, काही मर्यादा आहेत. खरं तर जाणून नेमकं व्हावं लागतं. गरज नसताना काही काही गोष्टी ऐकावं लागतात. आणि गरज नसताना नाही ऐकल्या, शास्त्र गोड मानतय, पुराण गोड मानतय, वेद गोड मानतोय, पण संसाराची घडी उकलती. नाईला जाणून नेमकं व्हावं लागतं. नाही येईल काय गरज होती ती ऐकायची. कधी कधी जाणून आकाशाची वाणी झाली आणि आकाशवाणी सांगत होती उद्या दुपारी ठीक 12 वाजता 5 मिनिटं पाऊस पडेल. हा पाऊस ज्याच्या अंगावर पडेल ते सगळे येडे होतील. लोक म्हणले हिच्या गोळ्या संपल्यात आकाशवाणीच्या. आता आकाशवाणीच्या गोळ्या संपत असते तो सारे लोक बाहेर, राजान प्रधान मधात, प्रधानाची बायको बाहेर, राजाची बायको बाहेर. आता राजाची प्रधानाची बायको जर आकाशवाणीला मानित नसेल, मग आता वरमाईत जर इकडे तिकडे चहा प्यायला फिरत असेल तर बाकीच्या वरांनीमुळे तर टेम्पो थांबणारच ना. ह्याच इकडे तिकडे कुकाचं घोटण, चहाचा घोटण चलवय घरला, हो ह्याच इकडे तिकडे फिरायला. आता राजाची बायको जर बाहेर असेल, प्रधानाची बायको बाहेर असेल, तर मग बाकीच्या तर पहिलेच आसूड खांद्यावर टाकल्यावर पदर खांद्यावर टाकला, चल भिजल्या. भिजल्यावर येड्या झाल्या, येड्या झाल्यावर कपडे चांगले ठुले असतील काय, चिरकाळ्याच कपड्याचे, येडे कपडेच फाडणार. राजानं प्रधानानं खिडकीतून पाहिलं तर म्हणले बापरे सारी प्रजा चिडी झाली. प्रधान म्हणले वरी चला, वरी गेल्यावर सगळं दिसत आहे. वरी गेले, वरी गेल्यावर राजा म्हणला प्रधानजी तुमच्या मंडळीला ओपत गाव, पान कपडे फाडे. आणि प्रधान म्हणला आमचं जाऊ द्या, पण तुमची पलीकडून उभी आहे ना, तुमची लोपत का, आमचं कुसळ दिसत आणि तुमचं मुसळ दिसत ना तुम्हाला. लय लोकांना नाद असतो, लय लोकांना नाद असतो, लय लोकांना. हो भगवान महाराज तुम्ही बडीशोप खाता काय, भगवान तुम्ही महाराज येतो तुम्ही बडीशोप खाता होय, आणि तू 70 रुपयाचा गुटखा खाला आणि चावणे. हा तुझ्या तोंडात नाही का यम रूम न ठोकायचा निकून काढायचा, तुला आमची बडीशोप खपन होय आराम खोरा. भडव्या तुला गरम पार घालीन तुझ्या तोंडात यम आणि इकून काढीन इकून, आणि तितक्यान नाही नीट झाला तर इथं ठोकीन. काय माणसं बोलतील काही मिळच नाही. राजा म्हणले बघ ना प्रधानजी तुमच्या ती काय तुमची तिकून म्हणले. हो नादच असतो काय काय. एका घरी आम्ही गेलो, घरी गेल्याच्या नंतर एका भजन्यानं पोरग संघ आणलं होतं विठोबा दादा. भजन्याचं पोरग, एका भजन्याचं पोरग. त्या भजन्यानं पोरग भजनीत म्हणत होते ना, आता शब्द निघले कलाकार शब्द आपला नाही होते. मला वाटतं त्या माईकवर बोलणाऱ्याच्या थुत्रीत आणली पाहिजे. हो आज सप्त्यासाठी उत्कृष्ट कलाकार, अरे ते लोकनाट्यातले असतात रे. काय काय लाज वाटायला पाहिजे. अहो मोठ्या आपण वजनदार परंपरेतले लोक आहेत ना. खरं तर आपल्याकडे भजनी मंडळी, आणि फार काय झालं तर गुरुजी गुणीजन म्हणायचं. हा शब्द थोडासा पोषण. खरं तर वारकरी किंवा भजनी मंडळी एवढा हा शब्द गोड वाटतो. पण काय नवीन नवीन इचकू इचकू काढते. ओरिजिनल फुकून दिलं आणि भांगार बोकांडीवर घेतले. विठाला विठाला
सगळे इडे झाले. संसारातलं ऐकावं लागतं बरं, ऐकावं लागतं. तुम्ही किती करा जरासं चुकल्यावर तरी पप्याची माय म्हणते तुम्हाला डोकंच नाही. चांगल्याच्या बायका, चांगल्याच्या बायका म्हणतात हो बाई तुम्हाला इतकुसं कळत नाही, एवढं पण कळत नाही तुम्हाला इतकुसं पण. आमच्या पोराची माय मला एकाच दिवशी म्हणली होती तुम्हाला जरा कळत नाही का हो. मी महिनाभर पाकिट घरी नेलेत नाही. पण तुम्ही नारळच म्हणलं मला कळच नाही, खिशात टाकायची आजी खालीच पडायची. मला कसं कळच ना, ते खिशात जायच ना, ते खालीच पडायले. नाही इतकी येडगळ बायको नाही मग त्याची काय टप्पर आहे. मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेलो असतो अंगाला काव लावून पेस्ट ऐकायला. चला ब्रसन पेस्ट त्याच्याकडे लय मोठा धंदा आहे. आपल्या बी लोकांनी काय काय जोडधंदे करा तेव्हा बरं चलं ना आपलं बी. एखादी गाय एखादी मसड. आता ते संन्यासी असून किती मोठे उद्योगी येतं. रामदेव बाबाचं खरं शिकायला पाहिजे आपण. हो चट का याच्या वाती पण किती देवाच्या काय उद्योग बघा, शिकायला पाहिजे, मोठ्या माणसाकडनं शिकायला पाहिजे. हो मी तिकडे गेलो असतो. इतकी येडगळ नाही, पण तुम्हाला राग येईन म्हणून तिचं नाव घेतलं. पण हे सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा. लय युवा झाले, सोडा ते कानाचे स्कार्प जरसे. काय समुद्र नाही घुसला तुमच्याकडे. सगळी प्रजा येडी. शहाणे कोण होते माहिती? राजा आणि प्रधान शहाणे. अण्णा सगळे येडे, पण सगळे येड्याच्या मनात येडे कोण होते? हे दोघं. कपडे पुरे घातलेले हे येडे, आणि ओरिजिनल येडे कोण? खालचे. प्रधानाच्या बायकोनं चांगलीच काठी घेतली तर राजाची बायको म्हणली काठी कशाला? राजाला हाणायचं म्हणे, पागल झालाय. तर राजाची बायको म्हणली आधी तू या नवऱ्याला हाणायचं. त्यान पाय आमच्या मालकाच्या त्या दिवशी राजाच्या डोक्यावर मुकुट नव्हता आणि याला पगडी होती. पागल आहे म्हणे तो नवरा पहा. मग प्रधानजीला राजा म्हणला अरे त्या तर काठ्या घेऊन याल्यात. तर प्रधानजी जरा हुशार होते, त्याच्या गोळ्या नव्हत्या संपलेल्या. ते राजाला म्हणलं राजे साहेब बायकाईनं मारलेला मार चुकायचा असेल तर कपडे फाडावं लागतील. हट पागल आहे का काय? आपण का येडे आहेत का? येडे नाहीत, पण येड्याचं सोंग घ्या. जाणून नेन ते येडे नाहीत, आणि येड्याचं सोंग नाही घेतलं ते आणत्यात. चंद्र सूर्य तोपर्यंत आपली चव जाती. ऐकावं लागतं संसारातल्या लोकांचं. जाणून नेनते झाले कोण? ब्रह्म विष्णू महेश. जाणून नेनते, जाणून ऐकावं लागलं बायकांचं. आणि आई साहेबाच्या दारात गेल्या. संतांची योग्यता किती, संतांचा अधिकार किती आहे, संतांचं नाविन्य किती आहे, संतांचं सूत्र किती टोकाचं आहे, भक्तिसूत्र किती टोके किती टोके. आलक ठोकली, आलक निरंजन आदेश भिक्षाम देहिमा. ठोकली आलक. आश्रम होता सुंदरसा. काय रूप असेल माझ्या अनुसाय आईसाहेबांचं, काय रूप असेल. अंग भरून पातळ होतं, पदर मानेवून घेतलेला होता पाठीवून. हो असा शेतकऱ्यांना आसूड सोड्यावानी नव्हता. हो असा खांद्यावर टाकला. शेतकरी आसूड तरी हिशोबात ठेवालाय. दम नाही हो कीर्तनायला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवताला. आता तर दम नाही शिवपुराणाला पण. जाग्यावर शिवपुराण. हो आता मला बी शिकायचंय. हो कारण जसं वारा असेल तसं उधळावं लागेल ना आबा, आहे का नाही? आता मलाही शिकावं लागेल. हा नाही होतो, पण मला ओरिजिनल शिकावं लागेल गुरुजी. मी तसं आधार माधार शिकत नाही. हो आधार माधार नाही. मला बिना साबणाचे कपडे धुतच नाही, मळत निघतच नसतेत ना ते. हा हा गतुड्यासाठी नाही शिकायचं, ओरिजिनल शिकायचं. विठाला
कोणाला आहे? गुण कोणाला आहे? पार्वतीच्या अंगावरची साडी पहा चित्रात, लक्ष्मी आई साहेबाचं पातळ पहा चित्रात, सावित्री आई साहेबाचं पातळ पहा चित्रात, अनुसया मातेचं पातळ पहा चित्रात, माझ्या मुक्ताई साहेबाचं चित्र पहा, माझ्या जनाबाईचं चित्र पहा, माझ्या सखुबाईचं चित्र पहा, मीराबाईचं चित्र पहा. अंग भरून पातळ नेसलेलं, इथं एकतारी मांडीवर एकतारीचा भोपळा आणि विश्वाच्या मालकाकडे बघून भजन म्हणायचे. बावरी हाती घेऊन एकतारी मीरा भजन करी. काय स्वरूप होतो, काय स्वरूप. 1200 एकर 12,000 एकर जमीन बापाला आणि एवढ्या घरची पोरगी नख दिसू देत नव्हती. नख 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 म्हणून पंढरपुरातला मालक तिच्या पुढे नाचत होता. हा, आचरणाला किंमत आहे माझ्या माईंनो, देखाव्याला नाही, सोंगाला किंमत नाही. या संप्रदायात सोंग नाहीच चालत. इथं करायचीच नाही सोंग. माणसं दिसली की रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि अंधारात कोणाची कानी सोडून नेतो. आता तुमच्याकडे जनावर कमी आहे ना, हे बैल गेलं काने आमच्याकडे जास्त असते मराठवाड्यात. सोंग नाहीच चालत इकडे. आलं ठोकली, काय रूप होत. अंग भरून पदर, पात्र हातात घेतलं, भिक्षा वाढत होते. भिक्षा वाढता वाढता माग सरकवली. का माग का पाहिजे? काय काय पाहिजे? भोजन पाहिजे. वा, काय जेवायला करू? हरळ शिजवायचंय, गारा गारगुंडी गारगुंडी गार. चुकून निसून निसून एखादा जर पांढरा खडा तांदळासारखा दिसणारा भातात राहिला आणि गडबडीत जर दाताखाली आला तर कसं होतं आबा? अंग कसणं तर नाही गुरुजी, कसणं तर ना, कसणं तर ना, कसणं तर बंध्या गारगुंडी मोरे महाराज शिजायच्या, सामान्य गोष्ट आहे. ठीक आहे म्हणले, या फिरून या फिरून या. तशाच गंगेवर गेल्या आणि गंगेच्या पात्रातल्या तीर्थातल्या गारी येचून काढ्या. बघ, गारी येचल्या, गारी गारी येचल्या. गंगेच्या पाण्यान गारी धुतल्या आणि मालका पुढं गारीचं टोपलं टेकलं, गारगुंडीचं टोपलं मालकाच्या पुढं टेकलं. आणि मालक साधनेत वेगळं होते, वेगळं होते, वेगळं होते. मालकाच्या पुढे लोटांगण घातलं, प्रणाम केलं. स्वामी धनी मालक, साधूला जेवायचे, हे तांदूळ उमलले पाहिजे. गारी उमलत असतात का? तांदूळ उमलले पाहिजे. प्रणाम केला आणि टोपलं उचललं आणि पातेल्यात टाकून दिलं. जाळ लावला. तेव्हा काही शिट्या फिट्या वाजायचं काम नव्हतं. कुकर नाही, काय नाही, काय नाही, काय विषय नाही. ते काम करत असताना गारीच्या भाताचा सुगंध तिकडं आबा, आणि पाणी शिपडलं दारात. आमंत्रित करण्याच्या पद्धती असतात धर्मशास्त्रामध्ये. कर्मकांडात एक वेगळ्या पद्धती आल्या 3. पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दक्षिणेकडे अक्षत टाकायची, दक्षिणेकडे तोंड करून अक्षत टाकायची आदल्या दिवशी, एक पद्धत आहे. पितृदेवांना आमंत्रित करायचं असेल तर दुसरी पद्धत, आपल्या सोयऱ्याला आदल्या दिवशी अक्षत द्यायची. उद्या आमच्या बाबांचं पक्ष या, ही एक पद्धत आहे. तिसरी पद्धत, सदाव्रत नावाचा विधी सांगितला कर्मकांडात. मुठभर अक्षदेला मिठाचं पाणी लावून हळद आणि कुंकू लावायचं नाही. मीठ एका पाण्यात एवढं एवढं टाकायचं आणि त्या पाण्यामध्ये तांदूळ ओलसर करायचे आणि ते दाबून 3 मुठी तांदूळ दक्षिणेकडे तोंड करून वाहत्या पाण्यात सोडायचे. सदाव्रत नावाचा विधी. आमच्याकडे परवाला पक्ष आमंत्रित व्हा. बस झाले 3. 14 पद्धती येतात. 14. बरं 3च ऐका ना, पुढच्या ऐकल्यावर मागचं विसरून जाईल. इतकं ध्यानात ठेवा. विठाला विठाला विठाला
साधू आमंत्रित करण्याच्या पद्धती. आपल्या रक्ताच्या नात्यातली व्यक्ती जर बाहेर गावी गेली असेल ती लवकर यावी ही आमंत्रित करण्याची पद्धत आहे. फोन नव्हते ना बुवा, निरोप नव्हता. पूर्वीच्या काळात आपलाच मुलगा जर जास्त वेळ पाहुण्याकडे गेला तो यावा म्हणून त्याच्या वस्त्रावर 2-3 बारे असं पाणी शिपडीत होते. आता पाण्यात टाकायची पद्धत. काय करतील तो भाग वेगळा, ते काही सगळ्यांना ज्ञात नसते ते. हो, साधू आमंत्रित करण्यासाठी पूर्वेला अर्घ्य द्यायचं. दारात पाणी शिपडलं, हजर. भास्करानं सांगितलं, देवा आईसाहेबांनी बोलिले जा, भात शिजलाय, जा. बोलिलं. तोपर्यंत पात्र लावली. पात्र लावल्याबरोबर समाधीतून उठलेल्या साधूने विचारलं, लक्ष्मी, हे अनुसया, वजनात बोलत होते माणसं त्या काळात, हे सावित्री, हे दुर्गा. आताही माणसं बोलतेत ना. परवाला एक जण म्हणला, ए श्रद्धा, काय रे? काय श्रद्धा होती, वा 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 वा. ह्या श्रद्धेला चुलीत घालावा, ह्या श्रद्धेला चुलीत घालावा आणि वरून वंगण टाकून फुकून द्यावा. काय श्रद्धा, ते आवडीनं माझं. हे श्रद्धा, काय रे, काय विवेक. अरे बापरे, आणि याचाही विवेक किती नदीला गेला. वा 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 वा. हा विवेक कुत्रे पण पाहत नसतील, इतका मस्ताडा विवेक त्याला म्हणतो. श्रद्धा, काय रे विवेक, काय काय गोडवाय, वा. काय कीर्तनाचा परिणाम आहे महाराज, वा. काय कीर्तन आहेत, वा. किती लोकांना गुण आलाय, वा 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 वा. परवाला आमच्या मित्राला म्हणलं, आपल्याला माझ येऊ नये, आपल्यामुळे कीर्तन नाही. हा, असं समजायचं नाही आम्ही लय विद्वान आहेत. आबा, ह्या लोकांनी आम्हाला रोजन लावलंय. हे माज उतरायला पाहिजे, माज. आमच्यामुळे नाही परमार्थ बुवा, आपल्यामुळे परमार्थ नाही. आबा, आपल्यामुळे परमार्थ नाही, श्रोत्यामुळे परमार्थ आहे. कोण आलंय ग? साधू आहेत 3. बर, कोण आहेत? दृश्याननास्ति जायते इति पंचाननं भयवासः आधिपत्यान वैकुंठाधियो वसंती सत्य लोकानां. चेहऱ्याहून तर विश्वनाथासारखे वाटतात, चेहऱ्याहून तर वैकुंठाधिपतीसारखे वाटतात, चेहऱ्याहून तर सत्य लोकातल्या ब्रह्मदेवासारखे एक वाटतात. काय दृष्टी असेल त्या बाईची. त्याच्यातले एक शंकर दिसतात, त्याच्यातले एक ब्रह्मदेव दिसतात, त्याच्यातले एक विष्णू दिसतात. काय ताकद असेल त्या डोळ्यामध्ये. महाराज, चांगलं ओळखायची पारख असली पाहिजे. मी रेल्वेत बसलो. महाराज, लय शिकला म्हणजे लय शहाणा असतोय असं नाही, अपमान नाही करणार मी शिकलेल्याचा, पण ज्वलंत उदाहरण सांगतो. मी कालच्या वारीला, मी शक्यतो रेल्वेची सुविधा असल्यामुळं ट्रेननं जातो येतो. पताका घेऊन मग ते गुरुजी फर्स्ट क्लासच्या डब्यात शिरलो, प्रथम श्रेणीच्या डब्यात. आता माझ्या काय गोळ्या नाही संपल्या, मला माहिती नाही त्याच्यात कसं घुसता येईल मला तिकीट नसल्यावर. पण एक गुरुजी आहेत आमचे, ते श्रीकांत पाटील सर, त्यांना बिट्टू सर आम्ही प्रेमानं म्हणतो. ते सगळी तिकीटं काढतात. एक पिशवी होती, माझ्यासोबत जी लोक होती त्यांच्याकडे माझी पिशवी आणि माझ्याकडे नुसती पताका. म्हणलं आपलं दंड घेऊन मध्ये बसावं. आणि गाडी 5:15ला निघते म्हणून डब्बाही माझ्या पुरता स्वतःच घेतला. म्हणलं त्यांना इकडे बोलणं नको, मी जाणं नको तिकडं. तितकं ते कॅरी बॅगमध्ये डब्बा, एक बिस्लरी आणि ते दंड. माणसं अशी शिकलेल्याला ओळखीता येतात. तुम्हाला कळतंय का डब्यात यायला? गंध आहे तुम्हाला कपाळाला, काय कळते? पांढरे शुभ्र कपडे, तुम्हाला कळतच नाही. देवदेव करणारी माणसं कशी तुम्ही इकडे येत असतात? काही डबा तुमचा आहे का? म्हणलं साहेब, मग कोण म्हशी बसतात काय डब्यात? कोण म्हशी बसतात का आसोलं बसते त्या डब्यात? काय त्यानं दुसऱ्याला विचारलं, काय असे उडाले काय काय?
आता म्या बी सूत्रात पटकन तिकीट काढून दाखवा ना विठोबा दादा. आता कधी कधी भनकतो ना. हो, मी त्याला असा घासून गेलो अण्णा. कॅबिन नंबर सी कॅबिनमध्ये गेलो. 11 नंबरमध्ये आपली पताका टेकली आणि बसलो. आपलं पटपट ते वरचं काढं आथरलं. काय मिळे क्रॉसिंग आहे, तुम्ही उतरून दुसरीकडे बसा. म्हणलं नाही, मला हेच डबा आवडतोय. बरं इथं गर्दा नसतो काय नसतोय, मला हेच डबा आवडते. चांगलं आहे, गर्दा नाही काय नाही, लोटालोटी नाही काय नाही, बरं वाटते त्याला. सुधरत ना त्याला काही. धोत्रावरलेलं माणसं येड्यावानीच समजित. आणि त्यातली त्यात पताका म्हणल्यावर काही पताकावाल्यानंच चव घातली हो, म्हणून मग अपमान झालाय. हो हे त्याच्यामुळे माझ्याकडं लोन आला असन. खांद्यावर पताका कोणाला हात देतो. अरे कौरक बर इकडं चालला म्हणावं तर त्र्यंबकला चालला, आणि इकडं कुठं भूताकडे चालला का तू? तू इकडे जाताना हात करतून इकडे जाताना नका रे, नका नका. पताका फार मोठी मारा. तू धर्मदंड आहे राजू. पाहे पा ध्वजेची चिरगुट राया जतन करिता कष्ट. काय महाराज काय शिरत. अहो मैंद नावाच्या वानरानं स्वतःच्या रक्ताची पताका तयार केली. ती रामायण आहे का? रक्ताची पताका, रक्ताची धर्माची पताका. काय 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 एक गाणं ऐकलं तर 5 वाजून 5 मिनिटाला. नको नाही म्हणत ते, आता जाऊ दे नको. काही शूर लोक ज्या वेळेला जातात का त्यावेळेला या देशाचा तिरंगा सुद्धा रडतोय महाराज. तिरंगा सुद्धा रडतोय, या देशाचा तिरंगा सुद्धा रडतोय. आणि या देशातले काही हरामखोर गेल्यावर तिरंगा हसत असेल. हो हसत असेल. त्या तिरंग्याच्या नावावर ज्यांनी स्वतःचं आधिपत्य असं आगळ्या वेगळ्या चुकीच्या मार्गात कमवलंय, त्या भडव्यांसाठी गेल्यावर तिरंगा हसत असेल. काय ध्वजाची ताकद आहे महाराज. तर धर्माचा ध्वज कसा असेल. आबा 5000 एकरवाली बाई सुद्धा मधुकरी म्हणल्यावर भाकरी देईन आपल्याला. फक्त खांद्यावर पताका पाहिजे. जात पात विचारणार नाही. धोत्रावाले लोक येडेवानी समजते. कंडक्टर मला अशीच चिल्लर देईन गेलं. म्हणलं मला त्यांना दादा धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही रे. येडेवानी काऊन करतो तू असं. हा तू ह्या नोटावरला धोत्रावाला पुसल्यानं ह्या नोटा चहा करायच्या कामी नाहीत रे चुलीत घालून. धोत्रावाल्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही. का काम पण करतो. अरे धोत्रावाल्यानं ज्या पोरायला जमिनी कमवून ठेवल्यात, पॅन्टीवाल्यानं तर बायकोच्या फॅरनलवलीसाठी फुकल्या. त्याला कुठं आकलीचे कांदे. गन पावडर मध्येच सगळं घातलं गेलं मग गटर उपसायला. चला पात्र लावले. पात्र माणसं शिकला म्हणजे माणसं कळत असतात का? काय नाही. चांगला पकवा द्या गुरुजी, चांगलं माणसं होत. आम्ही गाडीत बसलो ते का, आणि एक जण माणूस म्हणला हे याला का ढोल म्हणतात का? म्हणला हा पकवाज आहे. आणि ते काय असते? म्हणलं राहू दे. ते आमचा पकवा द्या सांग. म्हणलं मुकडे बस. हो मुकडे बस. हो आंधळ्याला चित्र दाखवून आणि बहिऱ्याला पोती सांगून. हो तू हे दोन्ही जातीन म्हणलं. तू का जलियाच्या नादी लागायला. एका गावात आम्ही एक जण असाच अभिषेक करायचा. लग्न झालं आणि त्याला अभिषेक करायचा मारुतीचा. तर ते म्हणलं महाराज अभिषेकाला काय काय लागतं? म्हणलं 7-8 फाडी 9-10 इटकरी. पहिल्याने इटकरी हाणून पाय. देव जर नाही भ्याला तर मग फाडी हाण. मग काय काय सूत्र आहे का? ही प्रगती आपली. ही प्रगती गुण नाही. लांबी रुंदी वाढण्यान प्रगती नाही. खोली वाढली पाहिजे. खोली वाढली पाहिजे. 2 बोट जमीन काळी आणि खालून मुरमाड. केळी कशा आहेत त्या? केळी नाही. केळीला ओरिजिनल काळी जमीन लागती. ज्या जमिनीवर पालवी निघती त्या जमिनीवर केळी येणार. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. येईन बायडाव बी बेजार तितकं व्हावं लागेल ना. मग तर काही कुठे येईन त्याचा काही विषय नाही. दृष्टी ओळखण्याची असली पाहिजे. नाही ओळखता येत कोणाला. पण काय बाईनं ओळखलं? तिने देव दिसतात. वा आटपलं. पात्र लावले. हो आले 3 जण बसले. गारीचा भात.
वरून आदेश आला, भात केला गारीचा? हो म्हणले केला गारीचा भात. इतक्यान मेळ बसत नाही, पेपर लय अवघड आहे, फार अवघड पेपर त्याचा. लागलीच सांगितलं, भात खाण्याची इच्छा संपली, इच्छा संपली. आणि तुमची इच्छाच असेल आम्ही खावा, तर विवस्त्र होऊन वाढा. हाटीयोगी अण्णा. आणि योगात अशी काही लोक आहेत, हाटीयोगी विवस्त्र होऊन वाढा. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही. मालकाला सांगितलं, मालक स्वामी, दारातल्या साधूंना विवस्त्र होऊन वाढायचंय. बरं, असं एवढं काय अवघड आहे? काही ताण नाही, वाढ ना मग तू. मालक, वय काय त्यांचं, तिन्ही साधू येतं, मी एक तुमची धर्मपत्नी आहे, आणि स्त्रीचं शरीर उघडं एका परपुरुषाने पाहावं हे निषेध असते. त्यांच्यासाठी निषेध आहे, माझ्यासाठी निषेध आहे, आणि मी तुमची धर्मपत्नी असताना तुमचा पुरुषार्थही निषेध आहे. अगं तू ऐक ग, तू ऐक, तू त्यांना होकार दे. बसा म्हणे, मी वाढतो तुम्हाला विवस्त्र होऊन. आणि कमलोंडूतलं पाणी एका पात्रात दिलं, तिघांच्या अंगावर टाक, आणि मग विवस्त्र होऊन वाढा. पाणी टाकल्याबरोबर तिन्ही झालेत 6.25 महिन्याची. आणि तिघायला एकाच मांडीवर घेतलंय भगवान दत्तात्रय, आणि टाकला पदर तोंडावर. तो वरच्या कोमात गेल्या. हे डॉक्टर म्हणतात ना कोमात, ते कोमातच म्हणतात ना. हो, अतिदक्षता विभाग, कोमात गेले. बाई, हातात अवघडच झाले. गारीच्या भाताचं तर लांबच पडून हे तिन्ही लनुले झालेत, आणि तोंडावर पदर टाकला. आणि बाई, आता तिथलं दूध प्याल्यावर घरी कशाची येते? आल्या तिघी जणी. कोण, अनुस आहे का? हो मीच आहे. काय काम? आमचे मालक तुमच्याकडे आलेत. काय नाव आहे तुमच्या मालकाचं? एकांनी शिवजी सांगितलं, ब्रह्मदेव सांगितलं, भगवान विष्णू सांगितले. बर 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 बर. कसे दिसते असे? मग ते नाही आमच्या इथे आले, ते नाही, ते नाही. आम्ही वरून पाहिलं, त्याला तू लहान केलंस असं नाही. तेच म्हणले विवस्त्र होऊन वाढा. मग त्या वयात मी कपडे सोडून कशी वाढू, म्हणून मी त्यांना लहान केले. हे तुमचेच आहेत, मग घेऊन जा. पण पार्वती आई साहेबाच्या लक्षात आलं, ह्या लेकराला हात लावला आणि हे जर विष्णू असलं तर अवघडच होईल ना. आणि सावित्रीबाईला वाटलं आपण ब्रह्मदेव म्हणून हात लावा आणि हे महादेव असले तर. आणि तिघाईच्या जगण्याच्या लीला वेगळ्या. भगवान शिवजीला मशन क्रीडा भूते वेताळणाचं तीन हर्षयुक्त उमापती, आणि ब्रह्मदेवाला ते गाडगे घडवायचा नाथ. आणि या मालकाला त्या गाडग्यात तूप टाकायचं का ताक टाकायचं पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे. आणि पंढरपुरातल्या मालकानं गाडग्यात बॅलन्स टाकायचं बंद केलं की काशीतले मालक फोडून टाकते. मग डॉक्टर म्हणतेत यांना घेऊन जा. लगेच घरचे व्हॉट्सअपवर टाकतेत, उद्या 1:30 वाजता यांचा अंत्यविधी, अमक्या अमक्या वाजता यांना देव आज्ञा झाली. लगेच माझ्यासारखा म्हणतो, गेले दिगंबर. आणि याला फुकून दिल्यावर देशीचा वास येऊ लागला. हे वाक्य कोणाला टाकावं याच्या बी आकली नाही राहिले हो. हे वाक्य गुरुजी दर्जेदार व्यक्ती गेलातच बरं का, कोणाला बी नाही. कोणाला बी दिगंबर विभूती म्हणतात का? रामकृष्ण भाऊ येडशीकर होऊन गेले. वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर. नाव आईनं रामकृष्ण ठेवलं. फार दर्जेदार परंपरा. रामकृष्ण नाव ठेवलं आणि भाऊ जात राहिले. अंत्यविधी झाला. राख सावडायच्या दिवशी हजारो वारकरी गेले आणि कवटी सापडली, तर कवटीवर रामकृष्ण हरी नाव होतं. रामकृष्ण नाव कवटीवर कवटीवर कवटीवर. ह्याही भूती असतात हो. ज्यानं घराला राख लावली आणि यायच्या चारित्र्याला राख लावली, यायच्या राखाची विभूती होत असती वय. विभूतीसाठी वेगळा दर्जा असतो, वेगळा दर्जा असतो. कोणालाही नाही. हे कुठेही कुठले वाक्य चिटकवायचे नाही, कोणासाठी बी नाही. चूक आहे.
ज्ञान तुमचे तुमचे घेऊन जा. आता यायला वाटलं आम्ही तिघी जणी एवढ्या मोठ्या आहेत आणि अनुसयाची कशाला विनंती करावं. मग आतमध्ये मालकाकडे गेले. काय नाव होतं अनुसयाच्या मालकाचं? अत्रे ऋषी. वा वा, गोत्रापैकी गोत्र यात्री गोत्र. हो हो. महाराज ते म्हणले माय हे मला काही जमत नाही, मी साधा माणूस आहे, तुम्ही तिलाच विचारा. महाराज कोणाला श्रीमंत करायचं कोणाला भिकारी करायचं, जिला लक्ष्मी म्हणतात. डोकं हँग झालं असेल, मेमरी कार्ड हँग झालं, पाय धरावं लागले. लक्ष्मीला, गिरिजाई साहेबाला, आदिशक्तीला अण्णा, सत्यलोकातल्या मालकाच्या पत्नीला पाय धरायची वेळ आली, पण बाईसाहेब मागे सरकल्या आणि पुनश्च मालकानं दिलेलं तीर्थ टाकल्याबरोबर तिने आपोआपल्या परिचय. मालकाने दिलेलं मंत्र जल, एका साधूनं दिलेलं मंत्र जल, आणि साधूनं देवाच्या अंगावर टाकलेलं पातिव्रत्येच्या तेजाचं तेज, हे तिन्ही बालक होतात. इतकी साधूच्या पत्नीत आणि साधूत ताकद आहे. म्हणून तुकोबराय मालक पहिल्याकडे त्या माऊलीचं प्रतीक म्हणून कायमस्वरूपी तिघांना एकत्रित राहावं लागलं. हाच दत्तप्रभूंचा अवतार. नाही फुटता आलं बाजूला. देवा मी तिघांची ओळख आई साहेबांना करून देते, पण जीवनभर चंद्र सूर्य येतोपर्यंत माझ्या पत्नीची ओळख राहिली पाहिजे. आत्रेयाने सांगितलं. ती ओळख म्हणजे दत्तात्रयांची प्रतिमा. काय साधूची ताकद, काय वर्णन करावं. एवढा मोठा अधिकार साधूचा आहे. काशी विश्वनाथाचे एक उपासक आहेत. थंडीचा वेळ आहे, तुम्हाला काही जास्त त्रास देणार नाही. वेळेत 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 मला नाद बी नाही. वरण शिजल्यावर चूल पेटवाय, डबल जाळ लावायचा. हो, एका बाईच्या नवऱ्याला 2.5 लाख रुपये महिना होता. म्हणलं बाई वरणाचा वास छान यायला, शिजलं वाटतं वरण, गॅस बंद करा. नाही म्हणले महाराज मी करीत नसते, आम्हाला लय पगार आहे. तिने अर्धा घंटा कुकर चालूच ठेवलं. लय पगार आहे म्हणे माझ्या नवऱ्याला. तर मी म्हणलं पगार असू दे बाई, काय तू दुसरा गॅस आणशील, कुकर तिसरा आणशील, पण वरण जळालं ना. चतुरा नाव होतं तिचं. गेलं ना वरण जळून. आता काय वाढती पाहुण्याला, तुरीची डाळ पाहुण्याच्या अंगावर हानाक्षिदा आणल्यावानी गेलं ना जळून. ते नवऱ्याला 2.5 लाख पगार आहे, दुसरी शिजती की इतक्या लवकर. आता आकारात असलं पाहिजे. शिजल्यावरी जाळ आपल्या वेळेत. विश्वनाथाचा उपासक आहे, भगवान शिवजीचा उपासक आहे. अण्णा 14 घंटे शिवजीला पाणी. सकाळी उठल्यापासून पहिली घागरा अंगावर घ्यायची, दुसरी शिवजीला. पुन्हा मंदिरातून गंगेत आलं की पहिली अंगावर, दुसरी शिवजीला, पहिली अंगावर, दुसरी शिवजीला. 14 घंटे अंगच वाळत नव्हतं. 14 तास. त्या व्यक्तीचं नाव होतं जयदेव.
जयदेव नावाचा व्यक्ती 14 घंटे शिवजीला पाणी. काय साधना असेल. त्या साधनेनं भगवान विश्वनाथ इतके प्रसन्न झाले, इतके प्रसन्न झाले. मी बोलत असताना तुम्ही जसे जवळ बसले इतके शिवजी जयदेवाला जवळ बसून बोलत होते. आपण गणगुळ्या उघळुगळू भेजारीत, अजून स्वप्न नाही शिवजीचं. आणि शिवजी बोलायचे त्याला. पण कालांतरानं मागच्या कर्मवादात एक कर्तव्यात चूक घडली आणि त्या चुकीमुळं जयदेवाला सर्व अंगाला कुष्ठ झालं. कुष्ठ झालं आबा, कुष्ठ झालं. कुष्ठ नुसतं कुष्ठ नाही, कुष्ठ हे 3ऱ्या-4थ्या स्वरूपात गेलं आणि कुष्ठानं अंग उलल्या गेलं आणि उलल्या गेल्याच्या नंतर त्याच्यात दुर्गंधी झाली आणि दुर्गंधी झाल्याच्या नंतर त्याच्यात कीटक झाले, आळ्या झाल्या, कुर्मी झाल्या. अत्यंत त्रास जयदेवाला. पण जयदेवानं साधना सोडली नाही. काय वानू आता न पुरे वाणी. संतांचा अधिकार किती मोठा आहे महाराज. देवाला बालक करायची ताकद. देवाला बालक, देवाला देवाला राजे हो. पाषाणाची पोटी बैसला दरदुरू त्यामुखी चारा. 100-200 फूट दगडात किडा निघावा, बेंडूक निघावा आणि त्याला चारा घालायची ताकद ओंकार बुवा ज्याच्यात आहे. त्याला एका लहानहून एका पतिव्रतेचं दूध प्यावं लागतं. साधी गोष्ट आहे. बरं कल्पना करा, ती पतिव्रती प्रसूत तरी झालती का? तिनं बाळाला तरी जन्म दिलता का? कोणी केली बाळा दुधाची उत्पत्ती आणि वाढवी श्रीपती सवे दोन्ही. आईच्या पोटात बाळ आणि वक्षस्थळात दूध एकत्र वाढ होती. मग इथं बाळ पोटात नाही, मग दूध कसं हृदयात? ताकद काय असेल महाराज. साधी गोष्ट आहे का? बऱ्याच बायकांना बाळ जन्माला येते पण वक्षस्थळातलं दूध संपतं. त्यावेळेला वैद्याकडे जाऊन औषध घ्यावं लागतं. तरी पण वैद्य जर असफल ठरला तर मग गाईचं वरचं दूध पाजावं लागतंय. पण त्या माईला येत नाही. लेकरू होऊन हिला न होता दूध येते. सामान्य ताकद आहे. काही ठराविक 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 ठराविक. महाराज लेकराच्या दुःखापोटी दूध आलं. लेकराच्या दुःखापोटी दूध आलं. ती पंढरपुरातल्या मालकाची बहीण अभिमन्यूची आई, अभिमन्यूची आई सुभद्रा. अभिमन्यू ज्या वेळेला रणात पडला आणि मालकाचं पार्थिव चितेवर टेकलंय तेव्हा नवऱ्यासाठी वक्षस्थळातून दूध आलं. मंदोदरी रावणाची पत्नी. काय दर्जा असेल महाराज या लोकांचा. आणि तिन्ही देवाला बालक करून वक्षस्थळात दूध फुटतंय. त्यानुसार आई साहेब काय व्याप्ती असेल या मावल्यांची. म्हणून वारकरी संप्रदायानं दखल घेतली. आबा राज्य, राणी व संपत्ती. या देशाची फार मोठी संपत्ती कोणती असेल तर माझ्या माईनं तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात, तुम्ही आहात. पण सूत्र नाही सोडायचं माझ्या माईनं. हो. आचरणाच्या चौकटीतली स्त्री आकाशातल्या विजेपेक्षा तेजस्वी असते. आकाशातल्या विजेपेक्षा तेजस्वी असते आचरणाच्या चौकटीतली स्त्री. फार मोठी शक्ती असते तिच्याकडे. चला, कुष्ठ झाला अंगाला तरी सेवा सोडली नाही. पडले एके दिवशी जयदेव, उचलून घेतले शिवजीनं. अहो जयदेव मंदिरात गेल्यावर पुजारी पळून जात होते, इतका वास सुटला अंगाचा. जयदेवाला घरातल्या लोकांनी लांब भाकरी टेकायची, त्यांनी खायची, निघून जायचं, घरात यायचं नाही. प्रवेश निषेध. रक्ताच्या नात्यातली माणसं. आणि जयदेवाला शिवजी बोलतेत. पण जीवन असं घडलं. एके दिवशी शिवजी पुढे व्यथा मांडली. प्रभू माझ्या अंगाला कुष्ठ झाले, मी किती सेवा करतोय, हे उचकून काढत नाही देवा, पण माफ करा. आता सेवा करण्यासाठी त्रास होते. ते थंड पाणी त्या सुरमीला लागलं की त्या आळ्या जास्त दरदर 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 करतात. प्रभू मला दुरुस्त करा. जयदेवाची व्यथा पाहून शिवजीच्या 11 डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या आणि शिवजीनं सांगितलं, जयदेवा तुझा कुष्ठ दूर करण्याची ताकद माझ्यात नाही. का? कारण मी तुझा बायोडाटा पाहिलाय. तो बायोडाटा चित्रगुप्ताला विचारला. चित्रगुप्तानं माझ्या पुढं टाकला आणि या जयदेवाचं मागच्या जन्मात इतकं काम चुकलं होतं, त्या चुकीच्या कामामुळे कुष्ठ झाले आणि हे कुष्ठ दुरुस्त करण्याची ताकद माझ्यात नाही. कारण आम्ही प्रारब्धानुसार चालतो. कर्मे श्रीराम वनवासा गेला. आम्हाला प्रारब्धाच्या पलीकडे नाही देता येत. मग जयदेवानं सांगितलं, प्रभू असा एखादा वैद्य नाही का? वैद्य म्हणजे असा एखादा डॉक्टर नाही का? असा मला नीट करणारा एखादा नाही का? शिवजींनी वाराणसीतून काशीतनं जयदेवाला महाराष्ट्रात पाठिलं आणि आळंदी देहू परिसरात पाठिलं. आळंदी देहू परिसरात केंदूर नावाचं गाव आहे आणि तिथं पाठिलं. केंदूर पाबळ तिथं पाठिलं. तिथं
जा म्हणले तिथं तुमचा आजार दुरुस्त करण्याचे वैद्यराज तिथं सापडतील, जा केंदूरला. चिठ्ठीवर नाव लिहून दिलं. आले घरी विचारला, हो वैद्यराज कान्होराज आहेत का? आता ज्यांचं नाव घेतलं का तेच कान्होराज होते, पण वैद्यराज नाव नव्हतं ना. आणि शिवजीने चिठ्ठी होती लिहून दिली, वैद्यराज कान्होराज पाठक. तर त्यांनी सांगितलं, कान्होराज माझ्या आईनं माझंच नाव ठेवलंय, पण हे वैद्यराज काय? विश्वनाथानं पाठवलं, मला तुमच्याकडे पाठवलंय हे कुष्ठ दूर करण्यासाठी. त्या कमानी इतके उभे असतील आबा जयदेव, आणि ऐकल्याबरोबर कान्होराजानं इथून लोटांगण घालीत तिथपर्यंत गेले, कारण विश्वनाथानं पाठवलेला माणूस होता. हो, मोठ्याच्या सेवक, फक्त मोठ्याच्या सेवकाचा आदर करावा हे एकाच व्यक्तीला कळालं नाही, त्याचं नाव रावण होतं. हो, अंगदाचा अनादर केला. अंगदाचा जर आदर केला असता तर पुढचं रामायण पुसून टाकावं लागलं असतं, पुसून. हा, मारुतीरायनं स्वतःचं रामायण जसं समुद्रात टाकलं का, तसं वाल्मिकाचं पुढचं रामायण फाडून टाकावं लागलं असतं. पण यानं इतकाच आदरीत असते, पण त्यानं आदर केला नाही दूताचा. अजून असे 4 लोक आहेत, पण पुन्हा कधी पाहून सगळ्या गोळ्या एक खट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असतं. विठाला विठाला विश्वनाथाने पाठवलं, लोटांगण घातलं. नुसतं नाही, शेवटचं लोटांगण कपाळ पायावर टेकलं, आणि जयदेवाच्या पायाची जी दुर्गंधी होती का, ती रक्त पू घाण ती कान्होराजाच्या कपाळाला लागली. आणि कपाळाला लागलेली धूळ अशी घेतली आणि कान्होराजानं अंगाला. बुवा जयदेव म्हणला, भाऊ लांबून भाकरी टाकायलाय, भाऊ, आणि ज्याच्याकडे पाठीलं ते माया अंगाची घाण अंगाला लावायले. हे सगळ्यातून पलीकडे गेलेले महाराज होते ना. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपण मिरवी. हो हो, आवडवणी जगा माझ्या. या अवस्थेच्या पलीकडे गेलेली माणसं होती. काय काय त्यांना कशाला, हा, ह्या तत्वाच्या पलीकडे गेलेली माणसं, याच्याही पलीकडे, याचं काहीच नाही. या सगळ्यातून निराळे ते होते अधिकारी. पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी न ऐका, एवढे अधिकार तत्वाला. आणि जयदेवाला वाटलं, काय व मी इथून चलत आलो, आपलं असंच गेलो का नाही सगळं. बर काय म्हणाले विश्वनाथ? काही नाही, ते म्हणले तुम्ही माझा कुष्ठ दूर करताल. ठीक आहे, विश्वनाथानं जर आमच्या नावाची दखल घेतली असेल तर विश्वनाथाच्याच कृपेने आम्ही तुमचा कुष्ठ दूर करू. ते म्हणले, ते तर मला बोलत येत, हो ते बोलत येत, आणि ते बी व्हॉट्सअपवर नाहीत बोलत, चॅटिंगवर नाहीत बोलत, सरळ सरळ बोलत आहेत. हो, बर, मग लक्षात घ्या, विश्वनाथाने आमच्या नावाची दखल घेतली. आणि विश्वनाथ जर तुम्हाला प्रत्यक्ष बोलत असतील तर इतकं ऐक्य झालंय, आणि इतकं तुमचं माझं विश्वनाथाचं ऐक्य असेल तर काय कुष्ठाची मायवेली राहिला, काय कुष्ठाची जहागिरी तुमच्या अंगावर राहिला. मग त्या जयदेवाला वाटलो, जरा महाराज रगीलच दिसतंय. आणि पुन्हा साधं महाराजाची गाडी गिडी नव्हती दारात, काही नाही आबा, अंगठ्या पण नव्हत्या अशा. नाही, मला काय तुमच्या खपनत असा विषय नाही बरं आबा, गळ्यात शपथ, कारण मला नाही मोठ्या आहेत ना, त्याच्यामुळे मी तुमच्या काहून आहे का नाही अद्याप नाही. या बा, ज्या महाराजाला भजण्याचं खपत नाही का, तो महाराज भाडवा. हो, तो, हा, ते तुमच्या इथं कोणता इथं मसुबा आहे, बोकडदऱ्यातला नाही, तळ्याचा नाही, नाही नाही, ते नाही नाही, कुंदलगाव. हो, नाशिकला जाताना लागू तू. हा 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 हा, ज्या महाराजाला भजण्याचं खपत नाही तो महाराज त्या मसुबाला कापायचा. तुला केवढी गाडी खपतीन, भजण्याची मोटरसायकल खपन, तुझ्या अंगात घुसन त्याची मोटरसायकल. म्हणून तुमच्या अंगठीबद्दल काय नाही.
हां तुम्ही तर 20 तोळ्याचं कडं करावं. हो द्या ना, आहे का नाही? भजनी मोठे झाले काऊन पोटात दुखाव झाले पाहिजे. मोठे ज्ञानोबराय तुकोबरायचे साधक आहेत, वैभवात राहावा. हां ज्याच्या गळ्यात माळी नाहीत त्याच्या संपत्ती आज फुकून दिल्या तर 20 वर्ष धुपन निघून. मग जरा जोरा भजने चांगले श्रीमंत झाले तर काय होते, त्या झाले पाहिजे ते श्रीमंत. वा चला जयदेवाचं सांगू लागलो. हो बर बर बसा इथं. पाठ टाकला 52 चंदनाचा, बशिल त्याच्यावर. काय औषध देता? काही नाही म्हणले, आमची इथं औषध या इरीतच आहे. वाड्यात हाड होता, इर हाड इर अशी एवढी एवढी वाड्यात. 12 मोठी असती चौकोनी, ही विहीर होती, विहीर हाड. ह्या इरीत तीर्थ आहे. ते म्हणला 14 घंटे विश्वनाथाच्या अंगावर तीर्थ टाकलं आणि त्याच्या अंगावरला अंगावर घेतलंय तर इंचभर कुष्ठ दूर नाही झाला. आणि याच्या इरीतल्या पाण्यानं काय होईल? म्हणजे बघा आता डॉक्टरच्या घरी गेल्यावर बी अंगात गंडल आलं ना, आली की नाही बेमानी? शंका आली ना. त्यांनी सांगितलं मी विश्वनाथाच्याच आशीर्वादानं तुम्हाला दुरुस्त करीन, पण बसा पाठाव. आणि घेतलं पाणी इरीतला. ते म्हणले मी पाणी टाकणार तुमचं अंग भिजूस तर. अंग तिळा इतकं कोरडं नाही राहिलं पाहिजे, सगळं अंग भिजवा, तुमचा कुष्ठ राहील. आली यायच्या पोटात बेमानी, यायने इथं दाबला हात. इतकी जागा भिजूच द्यायची नाही, सारं अंग भिजू दिलं. आणि अंग कोरडं झाल्यावर हात काढल्याबरोबर तितक्यातूनच वास येऊ लागला. कुशीचा बाग इतकाच इतकाच इतकाच. पश्चाताप झाला, लाज वाटू लागली. दिसायला महात्मा साधा होता आणि या महात्म्याने पूर्ण कुष्ठ दूर केलं. ह्या बा दिसण्यावर काहीच नसतं, काहीच नसतं, काहीच नसतं, काहीच नसतं. काही काही माणसाचे कपडे पाहिल्यावर असं वाटतंय मंत्र्याचा चुलताय काय. हो, हो. आणि तो पहाटच दात घासीत दुसऱ्याच्या दारात जातो. मग त्याला म्हणावंच लागतं धुवा तोंडन प्याच्या. काय नाही, मोठा वाडा पोकळवा सण वारा जाई बसा बसा. काही नसतं याचं, हे देखावा असतो काय कायचा. कपड्यावर नाही गेलं पाहिजे, नाद असतो काय काय. काही काही असे कोपऱ्या कापऱ्यावर भेटले अशा गप्पा सांगतात, अशा गप्पा. बापरे 9-10 विमानच आहे त्याच्या इथं. अशा गप्पा असं वाटतं बापा बापा लय भारत असतं. माणसं भुलते हो लय, काय काय माणसं देखाय काय. मी लहान असताना आमच्या इथल्या एका मोठ्या माणसाची बैलगाडी हाणायला गेलो. शेलूचा बाजार शनिवारी गेलो, कळडी घेऊन. आमच्याकडं कळडी चांगल्या याच्या, कळडी घेऊन गेलो. आणि मग ते कळडी इकल्यान सप्ताह जवळ आलता आणि गुळ आणायचा होता 5 क्विंटल. आणि गुळाच्या गाड्या अशा खेड्यापाड्यातून गुऱ्हाळं असायचे आणि गाड्या आल्या तर मग मला पाठीलं, म्हणले 5 किलो गुळ विचारून घे. पण ते मी ज्याची गाडी हाणली का त्याला अशी निमस्ती होती, ती लय मोठ्या खिशाची बनेल. हे आपले नव्हते, हे तुटकाड ववणे, त्या निमस्त्या होत्या पहिल्या. आणि ते नागमणीचं धोत्र इतके पांढरे नव्हते ना ते, पहिले नेसून नेसून मग ढवळे होत होते. सुरुवातीला गव्हाळ रंगाचे असायचे आणि पागुटं बांधलेलं असं तसं. ते आमचे मालक हेतून 5 क्विंटल गुळ घ्यायचा आहे. ते गुळावालं म्हणलं जरसा खायन घरी जाय. तर मी म्हणलं अण्णा, ते म्हणले जरासा खायन घरी जाय, ते कुठं गुळ घेत असतात का? जाय त्याला जाऊन विचार तुझ्या गाड्या किती. ते म्हणला 9 बैलगाड्या गुळ आणलाय. म्हणले सगळा मीच घेतो, भाव सांग. सगळा मीच घेतो, भाव सांग. बर बर. मी म्हणलं दादा हे सगळा आमचे मालक घेते. गोळ्या संपल्या काय तुया? असं नाही म्हणलं, ते लय वेगळंच म्हणलं. आता इथं नाही सांगू शकत ते, कारण मी बी नाही बोलू शकत तितकं. हो, कारण त्याच्यात महावी अपमान आहे ना. सांगलं ते पांगलं, नाही सांगलं ते चांगलं. म्हणलं हे सगळ्या गुळाचं काय मिळेल? ते म्हणला दुसऱ्यापेक्षा 2 रुपयानं किलो मागं गुळ स्वस्त देतो, पण घेतेत का पाय? म्हणलं अण्णा ते असं असं म्हणलं. मथारा आलं आणि पटक्याचा येडा उकलल्याबरोबरच बंडल टाक. हो, तर 9च्या 9 गाड्या जशाल तशाच गिरगावला पाठील्या.
हो, ते नुसतं पाहतच होतं असं, अरे बापरे, पटक्यात बंडल, पटक्यात बंडल, पटक्यात बंडल, पटक्यात. कारण वरच्यावर जायचंच नाही कोणाच्या, वरच्यावर जाऊच नका, काही नाही वरच्यावर. मी मोठा पाहुण्याचा बंगला म्हणून दुपारा पत्रिका घेऊन गेलोत. मला वाटलं रसन चपात्या करतील, आंब्याचे दिवस होते. तर त्या पाहुण्याच्या घरी गेल्यावर ती पाहुणी म्हणली, महाराज चहा घेताल का? इथून सुरुवात, पाणी पिताल का? मी म्हणलं रोगर देती का जरसं, रोगर देती का? आणि आमची खेड्यातली एक पाहुणी होती. मी म्हणलं आता खेड्यात काय? तर त्या बाईनं कढी भाकरी ते चुरून कढी दिली. नको म्हणलं ते मेल्या, उन्हा तानाचा आलास काय. आणि हे मोठा वाडा पोकळ वासन वारा जाय भास भास, काहीच नाही. हो, काही काही मोठाले लय भारी, खाली दोन्ही मजल्यात किरायदार, आणि हे वरूनच म्हणते आम्हाला सुतक आहे, आम्हाला सुतक आहे. ते भिकारी पुढच्या हप्त्यात आलं तरी म्हणले आम्हाला सुतक आहे. ते महिन्यात 4 दयाचं म्हणले आम्हाला सुतक आहे. ते म्हणलं भाई तुमच्या भावकीत माणसं मरत येतच किती का? हा सुतक. एक महाराज म्हणला मग आजी मेली. बरं ते एकदा धकलं, माणसं आजीलाच मारी देत. ओ खोटं सांगताना आमच्या लोकांनी धडाकाच धरलाय, येऊ शकत नाही आमच्या आजी गेल्या का. हे 2दा ठीक झालं. एकदा माईकडची आजी मेली असेल म्हणजे माईची माय, आणि एकीकडे बापाची माय ही आजी. पण ते 3दा म्हणलं आजी मेल्या, तर पुढचा म्हणला तू आज्याला बायका किती राहून होता काय तू आज. हा सपादाय सारखं बोललं पाहिजे माणसानं, सपादलं पाहिजे. आम्ही शाळा मी कमी शिकलो, पण माय 2 मित्र जरा पुढं शिकले. तर मग ते खोली करायला आलो शिवला. तर ते म्हणले बाळू खोली कुठं करायची? मी म्हणलं खोली माया म्हणण्यावर करा. ते म्हणला चांगल्या एरियात करायची, पैशावाल्याचं पोरगं होतं. मी म्हणलं चांगल्या एरियात नको, शिवला मंगल कार्यालय होतं. मी म्हणलं मंगल कार्यालयाच्या बाजूला खोली करा. अरे ते फटाकेन गिटाकेन बँडन तेन, अरे मी म्हणलं ते दिवसा वाजत आहे, पण शाळा सुटल्याबरोबर फुकट जेवायला भेटत आहे, मेस फेसचा ताण नाही, तिथं करा. तर त्याला ते बरं वाटलं. पण त्याच्यातलं एक जरा बऱ्या घरचं होतं ना, ते म्हणलं वा ते जर म्हणले तुम्ही कुठले येतं. म्हणलं काहीच नाही, पहिल्या पंक्तीला बसले की म्हणायचं मुलाकडचे येतं, आणि 3ऱ्या पंक्तीला बसल्यावर म्हणायचं आम्ही मुलीकडचे येतो. आता हे मी इतकंच शिकिलं, पुन्हा नाही शिकिलं जास्त. आणि हे गेले, मी बी त्या दिवशीच हजर होतो. त्याच्यातलं ते पुढं आम्ही गेलो पंक्तीला बसले. म्हणले कुठले येतं? म्हणलं आम्ही मुलाकडचे, आणि पंगत 13वीची होती. ते उघडं पडलं ना आमचं. ते म्हणले बाळू या बाय पास होत नाही, चावदी एकदा जेवा आता चला काय ताण नाही. असं कधी कधी उघडं होतं, नाही व्हायला पाहिजे. किती गाज्या होते म्हणल्यावर अवघडच काम झालं. हो काय सांगू लागलो, जय देव जय देव जय देव. तितकंच राहिलो, तितकंच. हे दुरुस्त कशाला होईल? काय नाही म्हणले, एक क्षण लागणार नाही तितका राहिलेला कुष्ठ दूर व्हायला. पण तुम्ही एकच काम करायचं, ज्यानं तुम्हाला माझ्याकडं पाठिलंय त्याला इमानदारीनं सांगायचं मी तिथं गेल्यावर बी बेईमानी केली, हात लावायची. आणि सांगायचं कोणाला? काका शिवजीला, विश्वनाथाला सांगायचं. लाज वाटत होती, लाज. तिथे गेल्यावर सांगितलं एवढं कुष्ठ काय केलं? काही नाही म्हणे, कान्होराजाच्या विषयी तिथं माझ्या अंतकरणात पाप आलतं. अरे अरे काय माणूस आहे, पश्चाताप येईन शुद्धता. राहिलेला तेही कुष्ठ दूर झाला. शरीर किती पवित्र असेल कान्होराजाचं माहिती आहे का? कान्होराज म्हणजे ज्ञानोबरायांच्या आधीचे होते. श्रापतीचं कीर्तन ज्ञानोबरायांचं त्यांनी करायचं. हो, ज्ञानोबरायांची भेट झालेली व्यक्ती. हो, ज्ञानोबरायला खांद्यावर घेतलेली व्यक्ती. काय अधिकार असेल कान्होराजांचं, शरीर किती पवित्र. तर 700 वर्षापूर्वी एका सरदाराला अण्णा एका हरामखोरानं पेटीलं. म्हणले यायचे इथं परिचय. इतकं सांगतो पूर्णविराम करतो. परिचय म्हणजे परिचय. आलं ते सरदार घोड्यावर, त्या काळातलं सरदार. कान्होराज पाठक कहाँ है? नीचे. तुमच्याकडे परिचय देऊन टाका. सरदार म्हणलं घ्या ते परिस घ्या. कान्होराज म्हणले माय तर परिस नाही, मीच परिस आहे.
मीच परीशे मीच परीशे. आता ते सरदार रगील होतं, त्यानं तलवारच उपशिली. म्हणले टोचितो तुमच्या अंगात. ते म्हणले कशाला टोचिता, तुम्हाला फक्त परीक्षा पाहायची ना. परीसाला लोखंड लागलं की लोखंडाला परीस लागलं की ते सोन्याचं होते. मग तुम्ही थांबा ना, घोड्यावरून उतरू नका, बेजार होऊ नका. कान्होरात जवळ गेले आणि तलवारीला बोट लावल्याबरोबर 3.5 किलोची तलवार सोन्याची. ज्याच्या शरीराच्या वरच्या स्पर्शात रक्त मांस मज्जा तंतू तर सोडून द्या, ह्या वरच्या त्वचेनं लोखंडाचं सोनं करावा इतकी त्वचा पवित्र असेल तर पुढच्याचा रोग हरायला काय ताकद असेल. आणि एवढी लागती म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, न पुरे वाणी वा वा मस्तक चरणे Bye.